नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कलानिकेतन आर्ट हब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रंगचक्रांविषयी माहिती बघितली। त्यामध्ये आपण बघितले रंगचक्राच्या मदतीने रंगांचे संयोजन निश्चित केले जातात, त्याला रंगसंगती म्हणतात। मुख्य रंगसंगती कोणत्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। उष्ण रंगसंगती, जे रंग ऊब, आग, सूर्यप्रकाश आणि उत्साह यांची जाणीव करून देतात। यात प्रामुख्याने पिवळा रंग, नारंगी रंग आणि लाल रंग या रंगांचा समावेश होतो। तसेच या रंगांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या छटा म्हणजे सोनेरी पिवळा, गडद लाल हे सुद्धा उष्ण रंग असतात। चित्रकलेत उष्ण रंग पुढच्या बाजूला येतात, म्हणजेच वस्तू जवळ असल्याचा भास निर्माण करतात। स्मरणचित्र किंवा निसर्गचित्रामध्ये वस्तू किंवा माणसे जवळ व लांब दाखवण्यासाठी याचा वापर करता येतो। शीत रंगसंगती, जे आपल्याला शांतता, थंडपणा, पाणी आणि निसर्गाची शीतलता यांची जाणीव करून देतात। यात प्रामुख्याने निळा, हिरवा आणि जांभळा या रंगाचा समावेश होतो। चित्रकलेत वस्तू लांब किंवा पार्श्वभूमीवर असल्याचा भास निर्माण करण्यासाठी शीत रंगसंगतीचा वापर करता येतो। उदाहरणार्थ रात्रीचे दृश्य, पहाटेची शांतता, पाण्याची खोली, निसर्गातील हिरवळ। विरुद्ध रंगसंगती, रंगचक्रामध्ये एकमेकांच्या विरुद्ध असलेले रंग जसे लाल विरुद्ध हिरवा अशा रंगसंगतींमध्ये चित्र जास्त उठावदार बनते। त्याचप्रमाणे पूर्ण चित्रात एक तेजस्वी बिंदू म्हणजेच फोकल पॉइंट दर्शवण्यासाठी सुद्धा हे उत्तम रंगसंगती आहे। एक रंगसंगती, प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणीतील कोणत्याही एका रंगाच्या गडद व फिकट छटा म्हणजेच काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या मिश्रणातून तयार झालेल्या छटा होय। कृष्ण धवल रंगसंगती, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या फिकट छटा। अशा प्रकारे आपण रंगसंगतींविषयी माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल बघत रहा। धन्यवाद।